श्री गणेशाय नमः. जय सूर्यनारायण. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीला तीळ का वापरतात, तिळाचे खरे महत्त्व काय आहे, या विषयावर सविस्तर आणि सुंदर माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा भारतातील असा एकमेव सण आहे जो चंद्रावर नाही तर सूर्याच्या हालचालींवर आधारित आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायणाची सुरुवात होते. मंडळी, मकर संक्रांती आली की आपल्या घरात एक गोष्ट नक्की होते: तीळ, गूळ, लाडू, वड्या, तिळगुळ. आणि प्रत्येकजण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का या तिळाचं इतकं महत्त्व का? यामागे एक खूप सुंदर पौराणिक कथा आहे. चला, आज तीच कथा मी तुम्हाला सांगते. मंडळी, फार पूर्वीची गोष्ट आहे. सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव. सूर्यदेव म्हणजे तेज, प्रकाश आणि अहंकाराचं प्रतीक, तर शनिदेव म्हणजे संयम, कर्म आणि न्यायाचं प्रतीक. सूर्यदेवांचं तेज इतकं प्रखर होतं की त्याच तेजामुळे शनिदेवांना बालपणापासून अनेक कष्ट सहन करावे लागले. हळूहळू पितापुत्रांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मंडळी, शनिदेव तपस्येत मग्न झाले, तर सूर्यदेव आपल्या तेजात मग्न राहिले. दोघांमध्ये संवादच उरला नाही. पण काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस असा आला जेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायला निघाले. आणि मंडळी, मकर रास ही कोणाची आहे? शनिदेवांची. हा क्षण फार महत्त्वाचा आहे मंडळी, कारण त्या दिवशी सूर्यदेवांनी स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवलं आणि पुत्राच्या क्षेत्रात नम्रतेने प्रवेश केला. हा दिवस म्हणजेच मकर संक्रांती. मंडळी, हे पाहून शनिदेवांचे मन वितळले. पित्याच्या मनातील अहंकार विरघळताना शनिदेवांनीही राग सोडला आणि तेव्हा देवांनी एक संदेश दिला. जसं सूर्याचं तेज कठोर असतं तसंच माणसाचं मनही कधी कठोर होतं. पण त्या कठोरतेला गोडव्याची जोड दिली तर नाती टिकतात. म्हणून मंडळी, या दिवशी देवांनी मानवाला दिलं एक प्रतीक: तीळ आणि गूळ. तीळ म्हणजे कडूपणा, कठीण प्रसंग, राग. आणि गूळ म्हणजे गोडवा, प्रेम, आपुलकी. दोन्ही एकत्र केले आणि झाला तिळगुळ. मंडळी, याचाच अर्थ असा: जीवनात कडूपणा असेल, मतभेद असतील, दुरावे असतील, तरी बोलण्यात, वागण्यात गोडवा ठेवा. म्हणूनच आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फक्त वाक्य नाही मंडळी, तो एक जीवन मंत्र आहे. आणि म्हणूनच मंडळी, मकर संक्रांती हा सण फक्त पतंग, तीळ आणि गुळाचा नाही, तर अहंकार सोडण्याचा, नाती सुधारण्याचा आणि मन गोड करण्याचा आहे. चला तर मग मंडळी, या मकर संक्रांतीला जुने राग विसरूया, नाती गोड करूया आणि मनापासून म्हणूया, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.